नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत सराफ, सैनिक शास्त्र विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी, BA तृतीय वर्षाच्या भारताचे संरक्षण धोरण या युनिट संदर्भामध्ये मी आपल्यासोबत आजच्या या व्हिडिओ लेक्चर्समध्ये चर्चा करणार आहे. भारताचे संरक्षण धोरण ही भूमिका आणि ही संकल्पना सध्याच्या काळामध्ये फार महत्त्वाची आहे. मुळात आपल्याला भारताचे संरक्षण धोरण समजून घेण्यासाठी काही प्रशासनिक बाबींचं महत्त्व या ठिकाणी मी तुमच्यासमोर अधोरेखित करणार आहे. भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारतातील संरक्षण व्यवस्थेचे अधिकार हे लोकशाही शासनाच्या माध्यमातून नियंत्रित राहावेत अशा प्रकारचे प्रयत्न आपल्याला दिसून येतील. पण स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये जी व्यवस्था होती ती म्हणजे युद्धमंत्री हाच तिन्ही दलांचा प्रमुख असायचा आणि तोच त्या ठिकाणी जी ध्येय धोरणं आहे ते ध्येय धोरणं तो ठरवायचा. पण स्वातंत्र्यानंतर भारतानं या भूमिकेमध्ये बदल केला आणि लोकशाही शासन पद्धती स्वीकारल्यामुळं सैन्य दलावर लोकतांत्रिक शासन व्यवस्थेचे नियंत्रण राहील अशा प्रकारची व्यवस्था केली. 1960ला घटनादुरुस्ती करून भारताचे राष्ट्रपती यांना तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च सेनापती म्हणून घोषित करण्यात आले आणि एक प्रकारे सेनादलाचं नियंत्रण लोकतांत्रिक प्रमुखाकडे राहील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. राष्ट्रपती म्हणजे काय तर राष्ट्रपतींच्या मार्फत जे विशेष कार्यकारी अधिकारी मंडळ आहे पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या नियंत्रणाखाली एक प्रकारे सेनादलाचं कामकाज चालावं असं ठरवण्यात आलं आणि त्यामुळं साहजिकच संरक्षण मंत्रालय हा जो विभाग आहे आणि त्या संरक्षण मंत्रालयाचा जो प्रमुख आहे संरक्षण मंत्री हा या तिन्ही सैन्य दलाकडे म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सकडे लक्ष ठेवतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. पण संरक्षण धोरण ठरविणे आणि त्या बाबतीमध्ये निर्णय घेणे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या उपसमित्या करण्यात आल्या आणि त्याच्यातीलच एक महत्त्वपूर्ण समिती म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाची संरक्षण समिती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीमध्ये पंतप्रधान, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री हे पदसिद्ध सदस्य म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आणि पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीने संरक्षण धोरणाच्या संदर्भामध्ये कोणाला बोलवायचं आणि कोणाला बोलवायचे नाही या संदर्भातले अधिकार हे पंतप्रधानाकडे देण्यात आले. त्यामुळं पंतप्रधानाचे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, त्यानंतर तिन्ही सेना दलाचे प्रमुख यांना वेळप्रसंगी या ठिकाणी पंतप्रधान हे विचारविमर्श करण्यासाठी बोलवू शकतात आणि या सर्वांच्या माध्यमातून एक संरक्षण धोरणाचा आराखडा निर्माण करण्याची पद्धत ही तयार करण्यात आली. त्यामुळे साहजिकच संरक्षण धोरण ठरविताना कोणकोणत्या गोष्टींचे विचार करण्यात आले याची सर्व माहिती ही राष्ट्रपतींना देखील देण्यात येऊ लागली. म्हणजे एक प्रकारे संरक्षण धोरण ठरविण्यासाठी प्रशासनिक ढाचा हा तयार करण्यात आला आणि म्हणूनच आज आपण बघतो की भारताचं जे संरक्षण धोरण ठरवण्याचं भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, भारताचे संरक्षण सल्लागार, तिन्ही सेना दलाचे प्रमुख याशिवाय इतर काही महत्त्वपूर्ण मंत्र्यांना देखील त्यांचे विचार पंतप्रधान हे विचारात घेऊ शकतात आणि भारताचे एक चांगल्या प्रकारचं धोरण हे निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं. आणि विशेष म्हणजे या संरक्षण धोरणाची अंमलबजावणी ही आपले तिन्ही सेना दल करत असतात. म्हणून भारताचे संरक्षण धोरणाची ओळख या प्रकरणामध्ये आपल्याला करायची आहे. आता संरक्षण म्हणजे काय हे सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल. संरक्षण म्हणजे स आणि रक्षण म्हणजे स्वतःचे रक्षण, इतरांचे रक्षण आणि पर्यायाने
राष्ट्राचे रक्षण. आणि जे राष्ट्र संरक्षण चांगल्या प्रकारे निर्माण करू शकतं त्या राष्ट्राचं जागतिक स्तरामध्ये एक प्रकारे दबदबा निर्माण होऊ शकतो. संरक्षण हे आज प्रत्येक राष्ट्राचे महत्त्वाचे आणि प्राथमिक कार्य आहे. भारताच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर विचार करताल तर भारत देखील तशाच प्रकारे प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येईल. आणि भारत हे संरक्षणाचे कार्य कशाच्या माध्यमातून पूर्ण करतं तर भारत देखील सैन्य दलाच्या साहाय्याने हे कार्य पूर्ण करीत आहे. आता भारताकडे कोणकोणत्या प्रकारचे सैन्य दल आहेत? भारताकडे प्रामुख्यानं 3 सशस्त्र सैन्य दल आहेत, ज्याच्यामध्ये हवाई दल, नौदल आणि पायदळ आहे. त्यासोबतच अंतर्गत संरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रादेशिक सेना आहे आणि राज्यांतर्गत कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस दल आहे. आता प्रत्येक सैन्य दलाची ही भूमिका ही वेगवेगळी आहे. प्रामुख्यानं संरक्षण म्हणल्यानंतर आपल्या पुढे भूमिका उभी राहते की संरक्षण कोणापासून? तर संरक्षण हे अंतर्गत आणि बहिर्गत अशा प्रकारचे जे 2 शत्रू आहेत त्या शत्रूपासून आपल्याला संरक्षण करावं लागतं. बहिर्गत शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी प्रामुख्यानं 3 सशस्त्र सैन्य दल आहेत, ज्याला आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स म्हणजे भूदल, नौदल आणि हवाई दल म्हणून ओळखतो. तर अंतर्गत शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी प्रादेशिक सेना आहे आणि पोलीस दल आहे. प्रामुख्यानं भूदलाची भूमिका काय आहे की भारताच्या भूसीमा ह्या सुरक्षित राखणे. भारताच्या भूसीमा सुरक्षित राखणे. भारताच्या भूसीमेवर कोणीही आक्रमण केले तर त्याला योग्य प्रकारचे प्रत्युत्तर देणे. हवाई दलाची भूमिका आहे भारताच्या हवाई सीमा ज्या आहेत त्या हवाई सीमा सुरक्षित ठेवण्याचं काम हे हवाई दलाकडे आहे. आणि नौदलाकडेची जी भूमिका आहे भारताच्या ज्या जलसीमा आहेत, सागरी सीमा आहेत, त्या सागरी सीमा सुरक्षित ठेवणे. भारताला आपण जर विचार केला स्वातंत्र्यानंतर तर वेळोवेळी भूसीमेकडनं मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान निर्माण केलेलं दिसून येतं, ते म्हणजे पाकिस्तान आणि चीनकडून. आणि हे जे बहिर्गत धोके आहेत प्रामुख्यानं पाकिस्तान आणि चीनकडून असणाऱ्या या बहिर्गत धोक्यांनी भारताच्या अंतर्गत धोक्यामध्ये देखील वाढ निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच संरक्षण धोरण ही एक व्यापक संकल्पना आहे. त्याला परराष्ट्र धोरणाचा आधार देखील आहे, त्याला आण्विक धोरणाचा आधार देखील आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचं काम या ठिकाणी हे सेनादल करताना आपल्याला दिसून येते. म्हणूनच सर्वप्रथम आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल की भारताचे अंतर्गत आणि बहिर्गत शत्रू कोणते आहेत. अंतर्गत शत्रूमध्ये आपण प्रामुख्यानं बघतो की नक्षलवाद, जातीवाद, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे असणारे सामाजिक दंगल निर्माण करणारे जे घटक आहेत, या घटकापासून भारताच्या अंतर्गत धोरणाला धोका आहेच. त्यासोबतच दहशतवादाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे अंतर्गत घटक छुप्या पद्धतीनं दहशतवादाला मदत करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळं देशांतर्गत वेगवेगळ्या होणाऱ्या कारवाईपासून आपल्याला सतर्क राहावं लागतं. आणि बहिर्गत घटक म्हणजे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं बाहेरील देश हे जे आपल्या देशाच्या धोरणापुढे आव्हानं निर्माण करतात अशा प्रकारचे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला दिसून येईल की पाकिस्तान आणि चीन यांनी वेळोवेळी भारताच्या संरक्षण धोरणासमोर आव्हान निर्माण केलेले दिसून येतील. सध्याच्या काळामध्ये आपण बघतात की चीनमुळं भारताच्या संरक्षण धोरणासमोर एक नवीन आव्हान निर्माण केले दिसून येतं की लडाखच्या सीमेवर चीन सातत्यानं घुसखोरी करून भारतासोबत संघर्ष निर्माण करत आहे. आणि या संघर्षाच्या माध्यमातून भारतापुढे एक आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न हे चीन करत आहे. आणि चीनला त्याच प्रकारे प्रत्युत्तर देण्याचं काम आपली भारतीय सेना करताना आपल्याला दिसून येईल. मग गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष असेल किंवा लडाखच्या सीमेवर सातत्यानं चालू असलेला संघर्ष असेल, यामध्ये आपल्याला एक प्रकारे दिसून येतं की भारतीय सैन्य आपल्या भारतीय भूमीचं संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी कसोशीनं प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येईल. संरक्षण करणे म्हणजे आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व, लक्षात करा, संरक्षण करणे म्हणजेच आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व, सुरक्षितता व स्वाधीनता, अखंडत्व, प्रादेशिक एकात्मता व राष्ट्रीय संविधान अबाधित ठेवणे होय. म्हणजे आपल्या देशाच्या
स्वातंत्र्याची जी भूमिका आहे, स्वतंत्र जी भूमिका आहे, ती भूमिका आपल्या लोकांचं स्वातंत्र्य टिकवून ठेवणे, आपल्या लोकांचं सार्वभौमत्व म्हणजे आपली जी एकंदरीत भूसीमा आहे, आपली जी एकंदरीत जी असणारी हद्द आहे, त्या हद्दमध्ये आपल्या लोकांच्या नागरिकांचे सर्व प्रकारचे अधिकार अबाधित ठेवणे, त्यासोबतच आपल्या लोकांमध्ये सुरक्षितता निर्माण करणे, ती त्यांना स्वाधीन करणे, आपल्या राष्ट्राचं अखंडत्व टिकवून ठेवणे. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रादेशिक अस्मिता आहे, त्या प्रादेशिक अस्मितेमध्ये एकात्मता निर्माण करणे आणि आपले जे राष्ट्रीय संविधान आहे ते संविधान सुरक्षित ठेवण्याचं काम म्हणजेच एक प्रकारे संरक्षण करणे होय. म्हणजे संरक्षणाची भूमिका ही एवढी व्यापक आहे आणि याच पद्धतीने आपले तिन्ही सैन्य दल हे कामकाज करताना दिसून येतात आणि प्रादेशिक सेना देखील अंतर्गत संरक्षणाच्या दृष्टीने तशा प्रकारची भूमिका पार पाडताना दिसून येतात. आणि म्हणूनच सध्याच्या काळामध्ये आपल्या तिन्ही सैन्य दलांच्या दृष्टिकोनातून लागणारी जी साधनं आहेत ती साधनं पुरवठा करणे किंवा त्या दृष्टिकोनातून सैन्य दलाला भक्कम करण्याचं काम हे भारत सरकार करत असतं. भारताचं संरक्षण धोरण ठरवण्याची भूमिकाच ही मुळात भारत सरकारकडे आहे आणि मग भारत सरकार त्या दृष्टिकोनातून आपल्या सैन्य दलाला मजबूत करणे व भारताची संरक्षण व्यवस्था मजबूत करण्याला प्राधान्य देताना आपल्याला दिसून येईल. आपण बघतो की नुकतंच भारताने फ्रान्सकडून 36 विमानांचा हा करार झालेला आहे. 5 राफेल हे अत्याधुनिक लढाऊ विमान खरेदी केलेले आहेत. त्याच्या मागची भूमिका काय आहे की भारताची हवाई ताकद, भारताची हवाई शक्ती ही वाढवणे आणि भारताच्या राष्ट्रशक्तीमध्ये वाढ करणे. जे राष्ट्र आपलं संरक्षण करण्यामध्ये सामर्थ्यवान असतं निश्चितच त्या राष्ट्राचं राष्ट्रशक्तीमध्ये वाढ होत असते आणि राष्ट्रशक्तीमध्ये वाढ झाली की जागतिक स्तरावर एक प्रकारचा दबदबा हा निर्माण होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, भारताचे संरक्षण धोरण ही भूमिका समजावून घेताना तुम्हाला प्रशासनिक आणि सैन्य दलाची असणारी जी भूमिका आहे ती भूमिका देखील समजून घेणं तितकंच महत्त्वपूर्ण ठरतं. म्हणून ज्यावेळेस भारत सरकारने कलम 370 काश्मीरमधील जे विशेष तरतुदीनुसार त्यांना जे कलम 370 द्वारे जे अधिकार प्राप्त दिलेले होते ते कलम 370 रद्द करून संपूर्ण भारत देशामध्ये एक प्रकारची समानता, संविधानानुसार समानता निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करण्यास सुरुवात केली. आणि मग या कलम 370 नंतर काश्मीरमधील जी परिस्थिती आहे ती परिस्थिती चिघळू नये म्हणून त्या ठिकाणी आपले सैन्य दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यासोबतच तुम्हाला असं लक्षात येईल की काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी हल्ले हे भारतीय सैन्य दलावर होताना दिसून येतात आणि भारतीय सैन्य दल त्याला योग्य प्रकारे प्रत्युत्तर देत आहे. ऑपरेशन ऑल आऊट या भूमिकेद्वारे भारतीय सैन्य दल काश्मीरमधील ज्या दहशतवादी कारवाया आहेत किंवा दहशतवादी कारवायांना पाठबळ देणारे जे लोक आहेत त्या लोकांना योग्य प्रकारे भारतीय सैन्य दल प्रत्युत्तर देत आहे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की प्रशासनिक स्तरावर हे जे त्यांना आर्थिक मदत करणारे जे घटक आहेत त्या आर्थिक मदत करणाऱ्या घटकांवर पहिले बंधनं आणण्यात आली आणि त्यानंतर दहशतवादी कारवाया विरोधात योग्य प्रकारे पाऊल उचलण्यात आले. म्हणजे ही जी भूमिका आहे ही भूमिका काय की भारताची संरक्षण व्यवस्था जी आहे ती संरक्षण व्यवस्था मजबूत ठेवण्याचं काम या ठिकाणी आपले सैन्य दल करताना दिसून येतील. मग चीनचं असणारं आव्हान असेल, पाकिस्तानचं असणारं आव्हान असेल, या आव्हानांचा योग्य प्रकारे मुकाबला करण्याचे सामर्थ्य आपल्या सैन्य दलामध्ये आहे. आज आपले जे तिन्ही सैन्य दल आहेत आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, ज्याला आपण भूदल, हवाई दल आणि नौदल या नावाने ओळखतो. म्हणजेच माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपल्या या तिन्ही सैन्य दल जगातील एक सामर्थ्यवान सैन्य दल म्हणून ओळखण्यात येतं. भारतीय भूदलाची जवळपास संख्या आहे 13 लाख आणि याच्यामध्ये भारतीय सैन्य दलाकडे जो जमिनीवरील भूभाग आहे त्या भूभागाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आपलं भारतीय सैन्य दल पाकिस्तानच्या आणि चीनच्या सैन्याचा योग्य प्रकारे मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे, त्यांना योग्य प्रकारे प्रत्युत्तर देत आहे. भारतीय सैन्य दलाला तशा प्रकारे प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे
आणि भारतीय सैन्य दलाचं प्रशिक्षण, भारतीय सैन्य दलासाठी लागणारी शस्त्रसामग्री या बाबतीमध्ये आपलं देशाचे संरक्षण संघटन हे अतिशय मजबूत आहे. आपलं जे हवाई दल आहे, हवाई दलाची संख्या जवळपास ही 1,20,000 आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ विमानं आहेत, वाहतुकीची विमानं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लढाऊ विमानांच्या माध्यमातून आपण आपल्या हवाई सीमेचं संरक्षण करण्यासाठी सामर्थ्यवान आहोत. आपल्या नौदलाची जी संख्या आहे ती जवळपास 55,000 आहे. यामध्ये विमानवाहक युद्धनौका आहेत, आण्विक पाणबुडी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धनौका आहेत आणि या वेगवेगळ्या साधनाद्वारे आपल्या सागरी सीमांचं संरक्षण करण्यासाठी आपण आपले नौदल सामर्थ्यवान आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर जगाच्या जी महत्त्वपूर्ण राष्ट्र आहेत त्यांची जी संरक्षण सिद्धता आहे त्या मानानं भारताचं देखील जगातील पहिल्या 5 राष्ट्रामध्ये आपला क्रमांक लागतो. चीनसारखं जी भविष्यातील होणारी महासत्ता किंवा विस्तारवादी धोरण असणारं जे राष्ट्र आहे त्या राष्ट्राविरोधात आपलं सैन्यदल आज कणखरपणे मुकाबला करत आहे भारताच्या भूसीमाच्या, भारताच्या प्रत्येक भागाचं संरक्षण करण्यासाठी. म्हणून मग भारताचे जे संरक्षण धोरण ठरवण्यात आलेले आहे त्या संरक्षण धोरणाच्या कार्याची अंमलबजावणी आपले सैन्यदल करताना दिसून येतात. आपल्याला पुढील लेक्चर्समध्ये भारताच्या संरक्षण धोरणाची उद्दिष्टे हे आपल्याला बघायचं आहे. आज प्रास्ताविक स्वरूपामध्ये भारताच्या संरक्षण धोरणाची ओळख मी या ठिकाणी आपणास करून दिलेली आहे. याच्यामध्ये काही शंका वगैरे असेल तर आपण मला फोन करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेजेस करून मग तुम्ही या बाबतीमध्ये माझ्यासोबत संवाद साधू शकता. धन्यवाद.